आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगलीत प्रश्न आहे तो नशेचा। नशेच्या विळख्यात अनेक तरुण पिढी जात आहे। ऑनलाईन नशेच्या गोळ्या मागून नशा करून तरुण पुढे गुन्हेगारी करत आहे। ही गुन्हेगारी वाढत आहे। त्यामुळे याला कुठेतरी आळा घालण्यासाठी केमिस्ट असोसिएशननं जी भूमिका घेतली ती योग्यच आहे। दिल्ली दरबारी या मागण्या तुमच्या मांडू असे आश्वासन खासदार विशाल पाटील यांनी दिले आहे। सांगलीमध्ये केमिस्ट असोसिएशनचा एक दिवसाचा देशव्यापी संप आहे। जिल्ह्यातील जवळपास 4000 दुकानं बंद ठेवून केमिस्ट या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। तसेच आज आपल्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी खासदार विशाल पाटील बोलत होते। बंद करा, बंद करा। ऑनलाईन विक्रीचा निषेध हो, ऑनलाईन विक्रीचा निषेध हो। घेतलं माझंही म्हणणं होतं खासदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मला ऑनलाईन ऑर्डर करता यावं असं मलाही वाटतंय। मात्र तुम्ही जे समजून सांगितलं की ऑनलाईन ऑर्डर करताना माझ्या दुकानात करा। ऑनलाईन ऑर्डर करत असताना कुठेतरी राज्याबाहेर कोणतरी बसलेला आहे, त्याला प्रिस्क्रिप्शन काय माहित नाही, कुठलं औषध द्यायचं माहित नाही, ते औषध आलेलं त्याची एक्सपायरी काय माहित नाही, जेन्युइन आहे, खरं आहे का खोटं आहे, डुप्लिकेट आहे हे माहित नाही, दिल्यावर त्याच्या अंगावर काय झालं तर जबाबदारी स्वीकारायला कोण नाही, अशी परिस्थिती असताना तुम्ही ऑनलाईनला का प्रोत्साहन देता? हा तुमचा जो प्रश्न आहे हा पट्ट्यासारखा असल्यामुळे या प्रश्नासाठी तुम्ही रस्त्यावर उभारलाय, रास्त उभारलाय असं मला वाटतं। आणि म्हणून तुमच्या मागणीच्या निगडीत एक सांगलीचा मोठा प्रश्न आहे नशेचा आणि नशेतनं होणाऱ्या गुन्हेगारीचा। आज सांगली मोठ्या प्रमाणात नशा होत असतो आणि नशातनं एखादी घटना घडली तर पहिला त्रास त्या ठिकाणच्या परिसरातील सगळ्या दुकानदारांना केमिस्ट आणि ड्रगिस्ट होते। आणि अर्थात नंतर माहिती निघाली तर त्या कुठल्याही दुकानात त्याला ते औषधं मिळाली नसतात, नशेची औषधं मिळाली नसतात, त्याने ती ऑनलाईन खरेदी केली असतात। ऑनलाईन नशेचे औषधं देत असताना कुठलीही प्रिस्क्रिप्शन बघितली जात नाही। बोगस कोणतरी तो डॉक्टर बसतो, खरोखर डॉक्टर आहे का तो पॉन्झी स्कीम आहे का खोटा आहे हे सुद्धा त्या ठिकाणी माहित नसते। औषध दिली जातात। आज प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी सुद्धा आज ऑनलाईन आज या ठिकाणी औषधं मिळतात। ह्याला कुठलाही कंट्रोल राहिलेला नाही। कुठल्या तरी औषध कंपन्या मोठ्या व्हाव्यात म्हणून आज असोसिएशनचं काहीतरी होईल, आज आमच्या दुकानाचं काहीतरी होईल, पण आज जर कंट्रोल केला नाही तर जनता कुठे जाणार, त्यांना खूप मोठं नुकसान होणार। हे माध्यम आहे, केमिस्ट ड्रगिस्ट एक माध्यम आहे, कंट्रोल होतो। एखादा चुकून आणि घडलेली घटना आहे, एखादा चुकून डॉक्टर सुद्धा औषध प्रिस्क्रिप्शन चुकून दिला, आपल्या ड्रगिस्ट आणि केमिस्टला आपली परिस्थिती माहित असते। असं झालेलं आहे, एखाद्या पेशंटला गोळी लिहून दिली आणि मग केमिस्टनी सांगितलं अरे बाबा तुला हे दुसरं अडचण आहे, तू ही पण गोळी घेतोस, ही गोळी तुला चालणार नाही, डॉक्टरांकडनं बदलून आण, हे पण सांगायचं काम आज तो केमिस्ट करतो। अखिल भारतीय औषध विक्रेता संघ आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांनी जो पुकारलेला बंद होता, आमचे राज्याचे आणि देशाचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथराव शिंदे यांनी जे आवाहन केलं होतं, ह्या नशेखोरीची औषधं जी ऑनलाईनवर मिळतात, गर्भपाताची जी औषधं ऑनलाईनवर मिळतात आणि सामान्य व्यापाराचं जे नुकसान होतं आहे त्या नुकसानीला या लोकांचा प्रचंड विरोध आहे। या सांगलीच्या मोर्चामध्ये हजारो महिला आणि हजारो पुरुष, जवळजवळ 4200 पेक्षा जास्त संख्येनं केमिस्ट समाज सांगलीच्या रस्त्यावर उतरलेला आहे। आता तरी किमान केंद्र शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि न्याय द्यावा एवढीच कडकडीची विनंती आहे।